स्त्रियांच्या अंधाऱ्या जीवनात पेटवल्या ज्ञानाच्या ज्योती, म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री, म्हणून तर आज जगती अमर आहे सावित्री. सूर्याप्रमाणे तेज दिसणारे विचारपीठ, चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारी, शिक्षक आणि चांदण्याप्रमाणे चमकणाऱ्या माझ्या मित्रमैत्रिणींनो, माझे नाव ईश्वरी, सर्वांना माझा नमस्कार. आज मी आपल्या समोर भारतातील पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यास उभी आहे. सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नवसे पाटील व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांची झाला. विवाहानंतर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकवले व स्त्री शिक्षणाचा पाया रचला. महात्मा फुले व सावित्रीबाईंनी 1848 मध्ये येथील बुधवार पेठेत काढली आणि शाळेत शिकवण्याचे काम सावित्रीबाईंनी सुरू केले. त्यांच्या या क्रांतिकारी निर्णयाला लोकांनी तीव्र विरोध केला. लोक त्यांच्या अंगावर शेण, चिखल, दगड फेकत असत, पण त्या डगमगल्या नाहीत. सावित्रीबाईंनी गोरगरीब, विधवा व अनाथांना आधार दिला. बालविवाह, केशवपण, सती अशा वाईट प्रथांना विरोध केला. त्यांनी स्त्रियांना साक्षर व्हा, निर्भर व्हा असा संदेश दिला. त्यांनी काव्य फुले, बाळवंकशी, सुबोध, रत्नाकर असे काव्यसंग्रह लिहून समाज जागृती केली. अखेर 10 मार्च 1897 रोजी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला. अशा या ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाईंना माझे कोटी कोटी प्रणाम, माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.